देवा! जानेवारी कसा बसा संपला. वाटलं होतं फेब्रुवारीमध्ये थोडे पैसे वाचवेल, पण कशाचं काय? हा महिना सुरू व्हायच्या आधीच खिशाला कात्री लावतोय. बेटा, विसरलीस का मला? अगं, मी आहे फेब्रुवारी. दिसायला लहान पण खर्च करायला मोठा डॉन. तू? तुला कोणी बोलावलं? आणि तू इतका बारीक का झालायस? कारण फेब्रुवारीमध्ये दिवस असतात कमी आणि तुमच्यासारख्या लोकांना इन्कम टॅक्स भरायचा असतो, लग्नाची आमंत्रणं असतात. पण मी आधीच सांगतो, मी तर आत्ताच डाएटवर गेले. ही हा हा. अगं ए बबड्या, चल लवकर. अगं त्या शेजारच्या काकूंच्या सुनेच्या मावस भावाचं लग्न आहे, आपल्याला जायला हवं. हं, आई, फारच जवळचं लग्न आहे नाही? ए आगाऊ, गप्प चालायचं लग्नात, नाटकं नको. आणि हो, साडी रिपीट करायची नाही. ऐकलंस? साडी रिपीट करायची नाही. त्या त्या इन्स्टावरती फोटो टाकायची. तुला मात्र मरणाची घाई. मागच्या लग्नात ती साडी नेसली होतीस छान काठापदराची आणि टाकलीस फोटो इन्स्टावरती. आता पाहिली सगळ्या लोकांनी साडी. साडी रिपीट केली म्हणजे लोक काय म्हणतील? अजिबात नाही. नवी कोरी साडी घे. अगं आई, कोण कुठला तो तो मावस भाऊ? मी त्याला ओळखत पण नाही आणि मी डायरेक्ट त्याच्या लग्नाला यायचं. काय ग? अगं अगं तो नाही का, त्याने तुला आत्ता रिसेंटली फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. अगं आत्ता रिसेंटली 2015 मध्ये. हा, तोच तोच तोच. आई, आत्ता काय चालू आहे? 2026. रिक्वेस्ट कधी पाठवली होती? 2015 मध्ये. आणि काय म्हणतेस तू? आत्ता रिसेंटली. हे रिसेंटली आहे. रट्टे देईन चांगले. आणि हो, पाकीट विसरू नकोस. बाहेरचं पाकीट विसरू नकोस बबड्या. हम्म. चला बाई, तयारी करायला हवी, लग्नाला जायचं. माझी सॅलरी. गेली तुझी सॅलरी. देवा, फेब्रुवारीत लोक प्रेमाचे गुलाब शोधतात आणि इथं मी स्वस्त गिफ्ट आणि सेल शोधतीये. कुणीतरी सांगा रे, ही इतकी लग्न फेब्रुवारीतच का असतात? वैताग आला मला. शी. हम्म. लोकांना वाटतं फेब्रुवारी छोटा आहे, लवकर उरते. पण त्यांना काय माहित, मध्यमवर्गीय बापाचा आणि पोरीचा खिसा रिकामा होतोय म्हणून. हा हा. मंडळी, विनोदाचा भाग सोडून द्या. पण खरंच, केवळ लोकांच्या दिखाव्यासाठी आपल्या आवाक्याबाहेर खर्च करू नका. महिन्याच्या शेवटी हे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीयेत, तर तुम्ही केलेली बचतच तुमच्या कामाला येणार आहे. नात्यांचा ओलावा टिकवा, प्रदर्शनाची हौस कशाला? नात्यांचा ओलावा टिकवा, प्रदर्शनाची हौस कशाला? खिशात नसेल दाम तर उगाच अट्टहास कशाला? लोकांसाठी नका जगू, स्वतःचं बजेट सांभाळा. लोकांसाठी नका जगू, स्वतःचं बजेट सांभाळा. उधळीच्या या जगामध्ये आपला स्वाभिमान मात्र जपा. उधळीच्या या जगामध्ये आपला स्वाभिमान मात्र जपा.